तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपण काय शिकलो? फंक्शन आपला एक इम्पॉर्टंट टॉपिक, पॉइंटर शिकलो. आता या दोन्ही गोष्टी मिळून आपल्याला नवीन गोष्टी शिकायची, ती म्हणजे की फंक्शन कॉलिंग मेकॅनिझम काय असतं, किंवा फंक्शनला कॉल करण्याचे कोणते दोन वे, किंवा फंक्शनचे कोणते दोन टाईप्स आहे याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. तर फंक्शनचे जे दोन कॉलिंग मेकॅनिझममधले दोन टाईप जर बघितलं तर सगळ्यात पहिलं आहे काय? कॉल बाय व्हॅल्यू, आणि एक आहे कॉल बाय रेफरन्स. ते दोन टाईप्स आपल्याला शिकायचे, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. हे दोन्ही टाईप्स आपल्याला व्यवस्थितपणे शिकायचं. तर आत्तापर्यंत मी पॉइंटर एकदम व्यवस्थित समजावलेले आणि फंक्शन पण व्यवस्थित समजावलेले. हे दोन टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला काही जास्त वेळ लागणार नाही, इझिली तुम्ही काय करू शकता, समजू इथे शकता. तर कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय माहिती का? इथं व्हॅल्यू पास होते. काय होते? व्हॅल्यू आपली पास होते. 2 मिनटं. तर सगळ्यात पहिलं आपण काय समजू, कॉल बाय व्हॅल्यू काय असतं ते समजू, नंतर कॉल बाय रेफरन्स काय असतं. या दोन्ही गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे. तर हे दोन फंक्शनचे टाईप आहे, एक कॉल बाय व्हॅल्यू आणि एक कॉल बाय रेफरन्स. या दोघांना आपल्याला काय करायचं, एक एक करून आता समजायचं. सगळ्यात पहिलं आपण बघू कॉल बाय व्हॅल्यू काय असतं. कॉल बाय व्हॅल्यू काय असतं हे आपल्याला बघायचं. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय माहिती का? कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय माहिती का? जेव्हा काय होतं माहिती का, इथं डायरेक्टली मी डेफिनेशन पण लिहून देतो. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय? कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे जेव्हा आपण काय करतो, जेव्हा आपण फंक्शन आर्ग्युमेंट व्हॅल्यू पास करतो तेव्हा त्या व्हॅल्यूची कॉपी फंक्शनमध्ये जाते. काय होतं? जेव्हा कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय? जेव्हा फंक्शनला जेव्हा खालून आपण आर्ग्युमेंट पास करतो ना, आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर्स माहिती आहे तुम्हाला. जेव्हा फंक्शनला आर्ग्युमेंट्स किंवा यालाच काय म्हणतो, आर्ग्युमेंट्स किंवा याला काय म्हणू आपण, व्हॅल्यू, जी व्हॅल्यू आपण पास करतो कुठे? फंक्शनला पास करतो तेव्हा त्या व्हॅल्यूची कॉपी फंक्शनमध्ये जाते. तेव्हा काय होतं? तेव्हा त्या व्हॅल्यूची कॉपी फंक्शनमध्ये काय होते? फंक्शनमध्ये पास होते. काय होते? पास होते. त्याला काय म्हणतो आपण? त्यालाच आपण काय म्हणतो? कॉल बाय व्हॅल्यू असे म्हणतो. तर कॉल बाय व्हॅल्यू काय असतं की जेव्हा आपण काय ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून जी व्हॅल्यू पास करतो तीच व्हॅल्यू काय होते, फंक्शनमध्ये कॉपी होऊन जाते. त्यालाच काय म्हणतो? कॉल बाय व्हॅल्यू म्हणतात. सर तुम्ही म्हणशाल हे काय सांगताय, आम्हाला हे डेफिनेशन काय वाचून पण समजून जाईल, तुम्ही ॲक्च्युअली प्रोग्राममध्ये सांगा ना काय. तर सगळ्यात पहिलं बघा, इकडं नाही, इथं आपल्या इथं ठिकाणी मी रेड पेन घेतो थोडंसं. जसं की आता आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन डिक्लेअर करायचं. तर डायरेक्टली काय करतो, जसं की fun1 नावाचं एक फंक्शन मी डिक्लेअर केलं. आणि आता याला जर एक्झिक्यूट करायचं तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, वाईड मेन फंक्शनमध्ये काय करावं लागतं, याला कॉल आपल्याला करावं लागतं. जसं की fun1 आहे, मग याला कॉल केलं, इथं कॉल करावं लागेल ना मला, fun1. हा काय केलं मी? कॉल केलं. काय केलं? कॉल केलं मी फंक्शनला. आणि हे काय केलं मी? फंक्शनला डिफाईन केलं. हे काय केलं? फंक्शनला मी डिफाईन केलं. म्हणजे जोपर्यंत मी याला कॉल करणार नाही तोपर्यंत एक्झिक्यूट होईल का? नाही होणार. तर काय fun1 केलं मी. आता मी इथून काय पास करतोय, समजा इथं आहे ना, मी इंट एक्स नावाचं व्हॅरिएबल घेतलं, त्याच्यात काय ठेवलं मी? 10 ठेवला. इथे काय एक्स नावाचं व्हॅरिएबल, त्याचा ॲड्रेस काय 1000 आहे. हा 1000 काय केला मी? 1000 ॲड्रेसवर जी व्हॅल्यू आहे ती काय केली, एक्समध्ये ठेवली. आपल्या एक्समध्ये जी व्हॅल्यू आहे
ती काय केली मी 1000 ॲड्रेस जाऊन असाइन झाली. हे सगळ्यांना माहिती, या स्टेटमेंटचं मिनिंग सगळ्यांना कळतं. आता मी काय करतो माहिती का, या एक्सला ना ॲज इट इज पास करतोय. म्हणजे एक्समध्ये जी व्हॅल्यू आहे ना 10, त्याला डायरेक्टली काय करतो, ॲज इट इज मी पास करतोय. पास केली ना, इथून पास केली, याला काय म्हणता, आर्ग्युमेंट. काय म्हणता याला, आर्ग्युमेंट्स म्हणतात. काय म्हणता, आर्ग्युमेंट्स म्हणतात. एक्स इज इक्वल टू 10 केलं आणि एक्सला मी काय केलं इथं ॲज इट इज पास केलं. जेव्हा फंक्शन कॉल केलं ना, त्या फंक्शनमध्ये काय केलं मी, ही व्हॅल्यू ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास केली. ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास केली म्हणून म्हणजे वरती काय झालं, रिसिव्ह करण्यासाठी पण आपल्याला काय बनावं लागली, एक मेमरी बनावं लागली. तुम्हाला माहिती आहे, एक तुम्ही कोणत्या पण नावाची घेऊ शकता, जसं मी वाय नावाची बनवली. म्हणजे तुम्ही काय करताय, काय केलं, जी व्हॅल्यू इथं आता एक्समध्ये टाकली ना, त्याला रिसिव्ह करण्यासाठी कोण बनावलं, वाय. तुम्ही एक्स पण घेऊ शकता इथं, असं काही नाही वायच घेतलं पाहिजे. मी काय केलं, एक्सच घेतलं इथं. काय घेतलं, एक्सच घेतलं. आपल्याला जे वाटेल ते घेऊ शकतं, कारण या व्हॅरिएबलचा स्कोप काय इथपर्यंत. इथून काय व्हॅल्यू पास करता ते वरती रिसिव्ह करण्यासाठी पण आपल्याला काय करावं लागेल, एक व्हॅल्यू तिथे पास करावं लागेल. आता मी काय केलं माहिती का, मी इथं काय केलं, मी ना इथं समजा एक्समध्ये ना इथं काय टाकलं मी, 20 टाकलं. आणि मी इथं काय केलं, प्रिंटेफ. काय केलं, प्रिंटेफ काय केलं मी इथं, मी काय केलं, एक्सला प्रिंट केलं. प्रिंटेफ काय केलं, %d आणि काय केलं, एक्सला मी इथं प्रिंट केलं. तर ऑब्विसली एक्समध्ये काय येणार आहे, 20 व्हॅल्यू येणार आहे. पण इथून मी पास केलं तेव्हा काय होती, 10. पण जेव्हा एक्समध्ये 20 टाकलं म्हणजे काय झालं, व्हॅल्यू तिथे रिअसाइन झाली आणि प्रिंट काय झाली आपली, तिथं 20 झाली. पण जेव्हा मी फंक्शन कॉल केलं, त्या फंक्शन कॉल नंतर मी काय केलं, परत ट्राय केलं, काय प्रिंट करायचं, प्रिंटेफ %d आणि एक्सला जेव्हा मी प्रिंट केलं तेव्हा मला काय व्हॅल्यू दिसेल, इथं तर 10च व्हॅल्यू दिसली. काय इथं 10च व्हॅल्यू दिसली. मग असं का झालं, असं का झालं, ॲज इट इज कॉपी का सेंड नाही झाली आपली. म्हणजे की मी बघितलं की जेव्हा मी काय केलं फंक्शनला, म्हणजे इथं मी असाइन काय केलं, 20 इथं असाइन केलं आहे. आणि या 20ला मी इथं प्रिंट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथं 20 असाइन केला, इथे एक्स प्रिंट केला, तेव्हा 20 मला दिसला. मग मी फंक्शन कॉल केलं, फंक्शन कॉलच्या आधी मी इथे एक्सला प्रिंट केला असतं तरी 10च दिसला असता. आणि त्याच्यानंतर पण कॉल केलं तर मला काय व्हॅल्यू दिसली, मला तिथं काय व्हॅल्यू दिसली, परत मला 10च दिसला. म्हणजे काही ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये चेंजच झाला नाही. म्हणजे हा चेंज कुठपर्यंत लिमिट होता, फक्त इथपर्यंतच लिमिट होता. म्हणजे ॲज अ ही व्हॅल्यू काय झाली, इथं ॲज इट इज कॉपी झाली. त्याच्यामध्ये तुम्ही रिअसाइनमेंट केलं 20 आणि त्या 20ला प्रिंट केलं तर काय झालं, चेंजेस झाला का त्याच्यामध्ये, नाही आलं ध्यानात. तर म्हणजे विषय काय, मग विषय काय, तर प्रोग्राम जेव्हा करा ना तेव्हा ॲज इट इज तुम्हाला समजत. आणि मी तिथे एकदा तुम्हाला समजून सांगतो. तो सगळ्यात पहिले काय, आपण याला प्रिंट करू. काय करू, प्रिंट करू. आणि मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल घेऊन येणं कॉल बाय व्हॅल्यू समजवतो. म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला आता जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये काहीच कळालं नसेल. मी त्या स्टेजमधून गेलेलं तर ऑब्व्हियसली मला या माहिती ना गोष्टी की कुठं आपल्याला कोणत्या स्टुडंटला कसं गोष्टी आवडतात, आलं ना. त्याच्यामुळे त्याच लेवलचं मी बेसिकपासूनच घेण्याचा प्रयत्न करतो आणि एकदम ॲडव्हान्सपर्यंत देतो. फंक्शन 1.c नावाने सेव्ह करून दिलं, fun1.c नावाने. सगळ्यात पहिले काय केलं मी, आपलं जसं मेन फंक्शन आहे तिथं मेन फंक्शन लिहिलं मी. मेन फंक्शन लिहिल्यानंतर आता इथं काय करायचं, मला याला क्लोज पण करायचं आहे. आणि वरती काय करायचं मला, वरती एक फंक्शन बनायचं, व्हाईड कोणत्या नावाचं, fun1 नावाचं एक फंक्शन बनवलं. आता व्हाईड का लिहिलं मी तिथून काहीच रिटर्न करत नाही, ही सगळ्यांना माहिती आहे. या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. आणि मागची लेक्चर बघूनच पुढचे लेक्चर बघत चाला, सिक्वेन्शियल फ्लो चाला. मी खूप टाईम देतो सी लँग्वेजवर, कारण ज्याची सी स्ट्रॉंग राहील ना त्याला CPP एकदम इझी जाईल. आणि ज्याची CPP म्हणजे बेसिक ज्याचे क्लिअर राहील ना त्याला DSA पण खूप इझी जाईल, आलं ना. तर आता काय करायचं मला, इथं मला काय, मी इथं काय केलं, इंट x इज इक्वल टू 10 मी टाकलं. काय केलं, x इज इक्वल टू 10 टाकलं. आणि आता काय केलं मी, एक्सला इथं प्रिंट कराल, तुम्हाला सगळ्यांना माहिती प्रिंटेफ. काय केलं, प्रिंटेफ. मी काय करतो, बिफोर कॉलिंग किंवा बिफोर व्हॅल्यू पासिंग असं मेसेज देतो इथं, बिफोर व्हॅल्यू पासिंग असा मेसेज देऊन देतो. बिफोर व्हॅल्यू पासिंग %d म्हणजे की बिफोर व्हॅल्यू पासिंग एक्स, इथे एक्स देतो, एक्स इक्वल टू %d. आणि इथं काय मेन्शन करावं लागलं मला, परत एक्सच, कारण एक्समध्ये ती व्हॅल्यू स्टोअर आहे ना. मग मी इथं मेन्शन केलं तर मला सांगा इथं आउटपुट काय येईल. आउटपुट पहिलं येईल आपलं
बिफोर व्हॅल्यू पासिंग एक्स इज इक्वल टू 10 हा आउटपुट मला भेटणार आहे. आणि आता मी काय करतोय की त्या फंक्शनला कॉल करतोय. कोणत्या fun1 ला कॉल करतोय. काय केलं fun1 ला मी कॉल केलं. fun1 ला कॉल केलं मी केलं कॉल. आणि या fun1 मध्ये मी काय केलं एक्सला पास केलं. मी काय केलं एक्सला इथून पास करून दिलं. आणि इथून जे पास करता याला काय म्हणतो आपण कॉल करतो पहिले फंक्शनला. कॉल केल्यानंतर मी फंक्शनमध्ये काय पास केलं एक्स हा ॲज अ व्हॅल्यू किंवा याला काय म्हणता ऑर काय म्हणता आर्ग्युमेंट्स इथे पास केला आहे. आलं ती थोडं दिसणार नाही तुम्हाला पण एक्स हा ॲज अ व्हॅल्यू ऑर आर्ग्युमेंट इथे पास केला आहे. माहिती तुम्हाला फंक्शन कॉल करतो तेव्हा जे आपण खालून जी व्हॅल्यू पास करतो त्याला काय म्हणतो आर्ग्युमेंट. म्हणून वरती रिसिव्ह करण्या जसे आर्ग्युमेंट इथं पास केले वरती रिसिव्ह करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पॅरामीटर पण बनावं लागेल. जसं पॅरामीटर मी काय केलं त्याच नावाचं बनवलं. तुम्ही पाहिजे त्याला वाय पण देऊ शकता झेड पण देऊ शकता काही पण देऊ शकता तुम्ही. मी काय केलं आता इथून जी व्हॅल्यू पास केली ना त्याला रिसिव्ह करण्यासाठी कोण आहे एक्सच व्हॅरिएबल मी वरती बनवलेलं आहे. का कारण या व्हॅरिएबलचा स्कोप किती आहे हा जो एक्स आहे तो एवढ्यापर्यंतच लिमिट आहे. याला याच्या बाहेर ऍक्सेस करू शकतो का नाही. कारण 2 कर्ली ब्रॅकेटच्या मध्येच त्याची लाईफ आहे तो लोकल स्कोप आहे. त्याला जर आता मला वरती रिसिव्ह करायचं असेल तर मला परत काय करावं लागेल त्याला डिक्लेअर करावं लागेल. म्हणून काय केलं इंट एक्स मी इथे डिक्लेअर केला. आणि एकासाठी इथं का पास केलं मी कारण खालून कोणती व्हॅल्यू ॲज आर्ग्युमेंट व्हॅल्यू पास करतो ना मध्ये रिसिव्ह करण्यासाठी काय करावं लागेल मला पॅरामीटर बनवावं लागेल. आता मी इथून काय केलं व्हॅल्यूला पास केलं. व्हॅल्यूला पास करण्यासाठी वरती रिसिव्ह करण्यासाठी मग काय बनवलं मी व्हॅल्यूला पास केलं वरती रिसिव्ह करण्यासाठी पॅरामीटर पण बनवून दिलं. आता पॅरामीटर बनवलं ना मी काय करतो माहिती का जो एक्स आलेला ना त्याच्यामध्ये चेंजेस करतो प्लस प्लस एक्स म्हणजे माहिती तुम्हाला एकने काय करा इन्क्रीमेंट करा. म्हणजे आधी 10 आहे तिथे काय झालं पाहिजे 11 आपलं झालं पाहिजे. आणि मी त्या एक्सला इथे एकदा प्रिंट करतो. काय करतो प्रिंट करतो. आणि इथं काय देतो इन द फंक्शन एक्स इक्वल टू काय करतो पर्सेंट डी. आणि इथे काय करतो एक्सला प्रिंट करतो. मी काय करतो एक्सला इथे प्रिंट करतो इन द फंक्शनमध्ये काय आहे एक्सची व्हॅल्यू ती मी इथं प्रिंट केली. नंतर काय केलं आफ्टर कॉलिंग फंक्शन असा मेसेज देतो आणि परत एक्सला प्रिंट करतो. इथे काय करतो प्रिंट एफ आफ्टर व्हॅल्यू पासिंग किंवा कॉलिंग काही पण लिहू शकता. पण आपण वरती बिफोर व्हॅल्यू पासिंग लिहिलं इथं काय लिहितो मी आफ्टर व्हॅल्यू पासिंग काय एक्स इक्वल टू पर्सेंट डी आणि एक्सला काय करतो इथं प्रिंट करतो. काय करतो एक्सला मी इथं प्रिंट करतो. आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवा कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय असतं. मी तुम्हाला काय सांगतो ओरिजिनल व्हॅल्यू काय होते ॲज इट इज कॉपी केली जाते. ही डेफिनेशन तुम्हाला ती कितपत कळाली मला माहीत नाही. आता पण आपलं मेन काम काय याला समजून घेणं. तर सगळ्यात पहिलं बघा एक्समध्ये किती व्हॅल्यू एक्स नावाचं व्हॅरिएबल आहे त्याचा ॲड्रेस काय 1000 आहे. त्या 1000 ॲड्रेसवर काय 10 जाऊन स्टोअर झालेलं आहे. 10 झाला स्टोअर. तर बिफोर व्हॅल्यू पासिंग एक्स इज इक्वल टू पर्सेंट डी. बिफोर व्हॅल्यू पासिंग म्हणजे एक्समध्ये काय व्हॅल्यू आहे 10 तर 10च मला दिसत. मग ती 10 मी काय केला याच्यामध्ये पास केला fun1 मध्ये काय केलं पास केलं 10. वरती रिसिव्ह करण्यासाठी काय सेम नावाचं व्हॅरिएबल बनवलं. तुम्हाला जे पाहिजे ते नाव तुम्ही देऊ शकता पण मी काय केलं सेम नावाचं व्हॅरिएबल बनवलं. नंतर काय केलं प्लस प्लस एक्स म्हणजे काय एक्समध्ये जी व्हॅल्यू एक्समध्ये काय आहे 10 त्याला इन्क्रीमेंट करून काय होईल 11 म्हणजे जेव्हा मी इथं प्रिंट करेल याला इन द फंक्शन जेव्हा प्रिंट करेल तेव्हा मला आन्सर काय मिळेल 11 मला मिळेल. आणि आफ्टर व्हॅल्यू पासिंग तो काय बघा या स्कोपमध्ये एक्सची किती व्हॅल्यू आहे ह्या स्कोपमध्ये एक्सची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. मग इथं काय करा तो 10च प्रिंट करून दे 10 प्रिंट करा. पण इथं कॉल केलं तेव्हा 11 झाली होती मग ती 11 वाली व्हॅल्यू यायला पाहिजे ना. पण इथं 10 येते म्हणजे इथं काय होतं माहिती का फक्त व्हॅल्यू काय होते कॉपी होते. ॲक्च्युअली चेंज होते का ती त्या एक्समध्ये जाऊन चेंज होते का नाही. मग अशा मेकॅनिझमला काय म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू. म्हणजे तिथं काय व्हॅल्यू फक्त पास केली जाते आणि ती पास केलेली व्हॅल्यू फंक्शनमध्ये फक्त काय कॉपी होते आणि त्याचे चेंजेस फक्त त्या फंक्शनमध्ये लिमिटेड राहतात. त्याचे चेंजेस कुठे लिमिटेड राहतात त्या फंक्शनमध्ये लिमिटेड राहतात. मग इथं का बरं 11 नाही आला 10 का आला की तुम्ही फंक्शन कॉल नंतर तिथं चेंज झाला पाहिजे ना. तो चेंज झाल्यानंतर मग एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करायला पाहिजे होती पण त्यांनी केली का नाही. त्यांनी काय दिलं आपल्याला रिझल्ट 10च दिला. मग तुम्ही म्हणशाल सर प्रूव्ह करून दाखवा रिझल्ट. तुम्ही सांगताय आम्ही त्याच्यावर विश्वास कसं काय ठेवू. कंपायलर आहे ना आपल्याकडं
त्याच्यावर विश्वास ठेवू शकता ना तुम्ही. बिल्ड अँड रन, बिल्ड अँड रन. तर बिफोर व्हॅल्यू थांबा, थोडं थांबा, अजून थोडं आपल्याला व्यवस्थित करायचं. इथं काय केलं मी, /n, इथं तर काही गरज नाही, याच्यानंतर /n. आता बघा F9. तर बघा मी सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितच घेणार आहे, आलं ना. टाईम लागला तरी चालेल, पण काय प्रॉपर झालं पाहिजे सगळ्या गोष्टी. x = 10. मग काय एक्समध्ये 10 आहे आपलं. कधी आहे, बिफोर व्हॅल्यू पासिंग, म्हणजे मी जेव्हा फंक्शनमध्ये पास नव्हती केली. केव्हा, जेव्हा फंक्शन मध्ये व्हॅल्यू पास नाही केली, तेव्हा एक्समध्ये काय, 10 आहे आपलं. इन द फंक्शन, जेव्हा फंक्शनमध्ये जाऊन काय केलं मी, ++x केलं. ++xचा मिनिंग काय, पहिले काय करा, पहिले वाढवा, नंतर प्रिंट करा. हे सगळे सांगून झाले तुम्हाला. म्हणजे ++x म्हणजे वाढून एक्समध्ये व्हॅल्यू काय झाली, ते एक्समध्ये जी वरती रिसिव्ह करतो, एक्समध्ये व्हॅल्यू किती झाली आपली, 11. म्हणजे ही व्हॅल्यू ॲज इट इज मी काय केली, कॉपी केली होती ना. जेव्हा मी काय केलं, ही व्हॅल्यू मी कुठं पास केली होती, कुठं, fun1 मध्ये पास केली, किती, 10. आणि त्याला रिसिव्ह करण्यासाठी वरती कोण बनवला होता, इथे परत एक्स. आणि एक्समध्ये पण तेव्हा काय होती, 10 व्हॅल्यू होती. पण जेव्हा मी त्याच्यावर हे ऑपरेशन केलं ++x, तर मला काय व्हॅल्यू मिळाली, एक्समध्ये 11 व्हॅल्यू मिळाली. म्हणून इन द फंक्शनमध्ये काय आलं, 11च आलं. पण आता मला सांगा, हे फंक्शन झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय केलं, आफ्टर व्हॅल्यू पासिंग. म्हणजे फंक्शनमध्ये व्हॅल्यू पासिंग झाल्यानंतर एक्समध्ये व्हॅल्यू काय आहे, एक्समध्ये व्हॅल्यू 11 आहे. पण ती 11 व्हॅल्यू कोणत्या, त्या फंक्शनपर्यंत लिमिट आहे. म्हणजे व्हॅल्यू काय फक्त कॉपी झाली, त्याचा यूज झाला, आणि त्याचं लाईफ पण तिथपर्यंतच होती. आणि जेव्हा मी आफ्टर व्हॅल्यू पासिंग प्रिंट केलं, तर तिथे बघा काय आलं, 10 आपला आला. काय आला, एक्समध्ये परत मला काय दिसलं, 10 दिसलं. म्हणजे काय झालं, ती जी आपण 10 व्हॅल्यू आपण पहिल्यांदा डिक्लेअर केली होती बिफोर काय व्हॅल्यू पासिंग, तेव्हा काय झालं, ती 10 व्हॅल्यू ॲज इट इज कॉपी झाल्यानंतर त्याच्यात तुम्ही इन्क्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म केलं. आणि इन्क्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर ती व्हॅल्यू 11 फक्त तेवढ्या त्या फंक्शनपर्यंतच लिमिट राहिली. त्याचा स्कोप काय त्या फंक्शनपर्यंतच राहिला. ती व्हॅल्यू काय तिथंच चेंजेस झाली. आणि त्या फंक्शन कॉल केल्यानंतर मी परत हा मेसेज प्रिंट केला, एक्सला मी परत प्रिंट करायचा प्रयत्न केला, तर मला काय मिळालं, ओरिजिनलची व्हॅल्यू तीच तशी मिळाली. यालाच काय म्हणता, या मेकॅनिझमलाच काय म्हणता, कॉल बाय व्हॅल्यू. आणि त्याची डेफिनेशन पण तुम्हाला काय लिहून दिली होती मी, की फंक्शनमध्ये ॲज इट इज ती व्हॅल्यू आपण काय करतो, आर्ग्युमेंट म्हणून पास करतो. आणि ती व्हॅल्यू फक्त काय होते, कॉपी होते. ॲक्च्युअल चेंजेस होता का, नाही. ॲक्च्युअल त्या ब्लॉक एक्समध्ये व्हॅल्यू चेंजेस होते की नाही, ती व्हॅल्यू कॉपी होऊन कुठं होते, रिसिव्ह होते, वरती रिसिव्ह होते. त्याला रिसिव्ह करणाऱ्याचं काही पण नाव देऊ शकता तुम्ही. पण ती व्हॅल्यू काय होती, जशी की तुम्ही एक्समध्ये टाकली, तुम्ही आपण वरती एक्स घेतलं, भले मी त्याला काय दिलं, वाय दिलं नाव ना, तरी हाच रिझल्ट येणार आहे. करून बघू शकतो आपण, बघायचंय करून बघू. चला, मी इथे काय केलं, हा इथून एक्स टाकलाय, इथं रिसिव्ह करण्यासाठी काय करतो मी, वाय करतो. आणि इथं इन्क्रीमेंट पण कशाला करतो मी, वायला प्रिंट. आणि इथं एक्स, इथं काय करतो मी, याला प्रिंट करतो, त्या वायला प्रिंट करतो. म्हणजे काय होईल, आता ती व्हॅल्यू काय होतील, वायमध्ये फक्त कॉपी होऊन जाईल. वायमध्ये काय कॉपी होईल. पण ते चेंजेस बघा तुम्ही, बघा ॲक्च्युअल एक्समध्ये चेंजेस करतोय का तो, नाही. बिल्ड अँड रन केलं, तर बघा x10 y11 आणि x काय 10 राहिले. म्हणजे अशी काय फक्त 10 ने ना तो जाऊन कॉपी झाला, कुठं वायमध्ये कॉपी झाला. ++y केलं, वायला मी प्रिंट केलं, तरी काय मिळालं मला, काय मिळालं त्या फंक्शनला. मी जर वायला बाहेर ॲक्सेस करायचा प्रयत्न केला, तर काय होणार, एरर येईल आपलं. कारण तो ग्लोबल व्हॅरिएबल आहे का, नाही. तो लोकल आहे, तेवढ्या याच्यापर्यंत त्याची लाईफ आहे. ते पण सांगतो, लोकल व्हॅरिएबल आणि ग्लोबल व्हॅरिएबल काय असतं, समजलं. आता हा झाला कॉल बाय व्हॅल्यूचा प्रोग्राम. पण नाही सर, म्हणजे की असं थोडी चालणार आहे. तुम्ही व्हॅल्यू पास करताय, ॲक्च्युअल एक्समध्ये व्हॅल्यू तर चेंज व्हायला पाहिजे. तर मग असं काही लॉजिक आहे का तुमच्याकडं, की ज्यांनी चेंज होईल. तर तेच दुसरा पॉईंट आहे आपला, काय, कॉल बाय रेफरन्स. त्याच्याबद्दल पण थोडंसं आपण डिस्कस करू. काय कॉल बाय रेफरन्स काय असतो, कॉल बाय रेफरन्स काय असतो, हे थोडंसं आता बघू आपण. जेव्हा आपण व्हॅरिएबलचा ॲड्रेस रेफरन्स फंक्शनला देतो, तेव्हा ॲक्च्युअल व्हॅरिएबल बदलतो. इथं काय होतं, कॉल बाय रेफरन्समध्ये आपण काय करतो, इथं जसं व्हॅल्यू पास करतो, तो इथं काय पास करतो माहिती का, ॲड्रेस पास करतो आपण. काय करतो,
ॲड्रेस पास करतो तो, आणि हा ॲड्रेस कोणाला दिला जातो, फंक्शनला दिला जातो. कोणाला दिला जातो, फंक्शनला दिला जातो. आणि हा फंक्शन काय करतो, त्या ॲड्रेसला रिसीव्ह केल्यानंतर जर तुम्ही त्या फंक्शनमध्ये काही चेंजेस केले, काय केले, फंक्शनमध्ये काय केले, चेंजेस केले, तर ते चेंजेस कुठं रिफ्लेक्ट होतात माहिती का, ओरिजिनल व्हॅल्यूमध्ये पण रिफ्लेक्ट होतात. जसं इथं रिफ्लेक्ट होतं ते का, कॉल बाय व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू ऑल्सो चेंज, ऑल्सो चेंज. इथं होत होतं का असं, इथं काय होत होतं, तुम्ही एक्स इकडून पास करता, ती व्हॅल्यू जशी तशी कॉपी होती, वरती जाऊन ते चेंजेस होतात, ते चेंजेस काय तिथल्या तिथंच राहतात. इथं काय, इथं काय माहिती का, डायरेक्ट ओरिजिनल व्हॅल्यू चेंजेस होती. म्हणजे जर मी फंक्शन कॉल नंतर डबल एक्सला प्रिंट केलं, तर माझी काय होणार आहे, ओरिजिनल व्हॅल्यू पण चेंज होणार. म्हणजे कसं सर, ओरिजिनल व्हॅल्यू चेंज करणार म्हणजे तुम्ही काय करणार आहे असं. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला ॲड्रेस देऊन दिला, तर तो आपल्या घरामध्ये येऊन काहीतरी गोष्टी ॲक्सेस करू शकतो ना, त्याला माहिती याचा हा ॲड्रेस आहे, मग इथं जायचं आपल्याला, या गोष्टीचं आपल्या इथे इथं ठेवलेलं आहे, हे बघितलं म्हणजे काय, उद्या जाऊन त्यांनी ही गोष्ट इथं चेंज करू शकतो ना तो, का, कारण त्याचा ॲड्रेस आलेला आहे, ॲक्च्युअल घर कुठं ते माहिती, या घरामध्ये कोणती गोष्ट कुठं ठेवलेली ते त्याला माहिती, मग काय तो तिथे जाऊन गोष्टीला चेंजेस करू शकतो ना. सेम इथं कॉल बाय रेफरन्समध्ये राहतं. म्हणजे काय, कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय, जर तुम्ही एखाद्या व्हॅरिएबलला काय केलं, ॲड्रेस दिला, म्हणजे याचा प्रोग्राम जर बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं आपलं काय, एक फंक्शन आहे, समजा fun2 नावाचं किंवा fun1 नावाचंच घेऊ फंक्शन, fun1, अरे काय, fun1 नावाचं एक फंक्शन आहे आपलं, काय fun1 नावाचं फंक्शन आहे. आता काय आहे माहिती का, हे फंक्शन बनलेलं आहे, याला जर ॲक्च्युअली मग मला काय करायचं असेल तर कुठं, वाईड मेन फंक्शनमध्ये आपण काय करतो, त्याला कॉल करतो. जसं की इंट एक्स इज इक्वल टू काय, 10 आहे. याचा मिनिंग काय असतं मला सांगा बरं, इंट एक्स इज इक्वल टू 10. एक्स नावाचं एक व्हॅरिएबल राहील, त्या व्हॅरिएबलचा ॲड्रेस जसं की 1000 आहे, तर 1000मध्ये काय होणार आहे, हा 10 जाऊन स्टोअर होणार आहे, हे सगळ्यांना माहिती. आता मी काय करतो माहिती का, या fun1मध्ये ना व्हॅल्यू न पास करताय ना, काय करतो माहिती का, हा 1000च पास करून देतो, म्हणजे ॲड्रेस ऑफ एक्स व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे तोच डायरेक्ट पास करून देतो. ॲड्रेस पास केला म्हणजे काय, आता याला रिसीव्ह करण्यासाठी पण वरती कोणीतरी ॲड्रेस देतो, म्हणजे त्याला रिसीव्ह करण्यासाठी पण कोणीतरी पॉईंटर पाहिजे ना. मी इथं काय बनवलं माहिती का, थांबा थोडंसं, थोडं थांबा. इथं काय केलं माहिती का, मग मी इथं जसं ॲड्रेस पास केला ना, तर fun1मध्ये ना रिसीव्ह करण्यासाठी मी काय बनवलं, fun1 म्हणजे ॲड्रेस आहे, ॲड्रेसला स्टोअर करायचं म्हणजे तो काय राहणार आहे, पॉईंटर. इथं काय बनवलं मी, इंट स्टार वाय बनवला. मी तुम्हाला सांगितलं काही पण नाव देऊ शकता, एक्स पण नाव देऊ शकता, वाय पण देऊ शकता. ॲज अ काय, इथून ॲड्रेस पास केला तर रिसीव्ह करण्यासाठी काय एक पॅरामीटर बनावं लागेल. मी ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून काय पास केलं, पास केलं मी ॲड्रेस पास केला. काय केलं, ॲड्रेस पास केलं. ॲड्रेस पास केलं म्हणजे काय, आता एक्सला कोण पॉईंट करणार आहे, हा जो एक्स आहे त्याला पॉईंट कोण करणार आहे, वायवाला. का, कारण वायमध्ये कोणाचा ॲड्रेस स्टोअर आहे, एक्स व्हॅरिएबलचा ॲड्रेस स्टोअर आहे, म्हणजे वायला कोण पॉईंट करणार, एक्सला कोण पॉईंट करणार आहे, वाय आपला पॉईंट करणार आहे. एक्सला कोण पॉईंट करणार आहे, आपला वाय पॉईंट करणार आहे. का, कारण आपण जो ॲड्रेस आहे इथून एक्सचा जो ॲड्रेस इथे पास केला आणि त्याला रिसीव्ह कोण करतोय, वाय करतोय, म्हणजे वाय कोणाला पॉईंट करणार आहे, आता या एक्सला पॉईंट करणार आहे. समजलं. पण आता काय आहे सर, मग इथं व्हॅल्यू प्रिंट केली तर काय व्हॅल्यू येईल, इथं समजा काय केलं, प्रिंट टेप काय केलं मी, एक्स केलं, तर एक्स केलं तर इथं मला मिळणार आहे 10, कारण तुम्ही काय व्हॅल्यू पासिंगच्या आधी प्रिंट करत, ऑब्विसली काय मिळणार आहे, 10. पण जेव्हा तुम्ही परत इथं प्रिंट करशाल ना, प्रिंट टेप, जसं की इथं मी काय करतोय, प्लस काय करतोय, थोडं थांबा, इथं काय करतो मी, चला प्लस नाही घेत आता मी, स्टार काय करतो, पॉईंटर वाय इज इक्वल टू काय करतो, 20 इथं ठेवून देतो, आणि इथे एकदा प्रिंट करतो, कशाला, पॉईंटर वायला. तर प्रिंट टेप स्टार वाय सगळ्यांना माहिती. इथं मी काय केलं, पॉईंटर वायला प्रिंट केलं तर काय मिळणार आहे मला, सॉरी बघा, इथं काय मिळणार आहे मला, 20च मिळणार आहे, सगळ्यांना माहिती. पण जेव्हा मी काय करत होतो, एक्सला इथं प्रिंट करत होतो, कशाला, एक्सला इथं प्रिंट करत होतो, तेव्हा काय मिळत होतं, मला 10च मिळत होतं. पण कॉल बाय रेफरन्समध्ये तुम्ही काय केलं, ॲड्रेस पास केला ना, ॲड्रेस पास केलं म्हणजे काय, इथं काय मिळेल माहिती का, प्रिंट टेप, जर जेव्हा मी एक्स जर प्रिंट केला तर इथं पण मला व्हॅल्यू काय मिळणार आहे, 20. का, इथं काय दिलं मी, स्टार वाय म्हणजे ज्यांनी वायनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे, वायनी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला आहे, वायनी एक्सचा ॲड्रेस स्टोअर केला आहे, त्या एक्सवर जाऊन काय करा तुम्ही, आता व्हॅल्यू असाइन करून काय करा, 20 करा. काय करा, 20 व्हॅल्यू इथं करून द्या, म्हणजे इथं काय होईल, 20 व्हॅल्यू पास होऊन जाईल. म्हणजे जेव्हा मी एक्सला प्रिंट कराल नेक्स्ट वेळेस, तेव्हा मला आन्सरमध्ये काय दिसणार आहे, 20 मला दिसणार आहे. यालाच काय म्हणतो, कॉल बाय रेफरन्स. तर हे दोन कॉलिंग मेकॅनिझम फंक्शनमध्ये
कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स आता इम्प्लिमेंट झालेले. फक्त काय करायचं याच्यामध्ये चेंजेस काय करायचे मागचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये इथे जसं कॉल बाय व्हॅल्यू ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून आपण काय पास केलं होतं एक्समध्ये जी व्हॅल्यू जशी जशी पास केली होती आता मला काय करायचं आहे त्या एक्स व्हेरिएबलचा ॲड्रेस पास करायचा. काय करायचं आहे ॲड्रेस पास करायचं आहे. इथं काय केलं मी ॲड्रेस ऑफ एक्स मी इथं पास केला. जरी तो ॲड्रेस पाठवत आहे आर्ग्युमेंटमध्ये ॲड्रेस पाठवता त्याला रिसीव्ह करण्यासाठी वरती काय पाहिजे आपला पॉइंटर पाहिजे. तर मी काय केलं इथं पॉइंटर वाय इथे टाकला. नंतर काय करतो मी इथे ना मी प्लस प्लस न करता काय केलं किंवा स्टार प्लस प्लस पण करू शकला असते तुम्ही. पण ठीक आहे आपण काय करतो डायरेक्टली वायमध्ये काय करतो मी पॉइंटर वायमध्ये 20 हा असाइन करून देतो. आणि इथं पण मला काय पाहिजे वायचं व्हॅल्यू प्रिंट करायची. इथं पण काय करायचं मला स्टार वायवर जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट करायची. तर आता बघा जेव्हा मी एक्सला परत प्रिंट करेल ना जेव्हा मी एक्सला काय करेल परत प्रिंट करेल तुम्हाला जसं मी सांगितलं एक्सला जेव्हा मी परत प्रिंट करायचा प्रयत्न करेल तर काय होईल इथं माझे जसं एक्स इथं 10 आला पण फंक्शन कॉल झाल्यानंतर इथं काय चेंजेस झाली व्हॅल्यू काय वायने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला वायने कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला होता एक्सचा त्या एक्सवर जाऊन तुम्ही काय करा 20 जाऊन असाइन करा 20 असाइन झाला. आणि जेव्हा आफ्टर व्हॅल्यू पासिंग मी एक्सला प्रिंट करायचा प्रयत्न केला तर मला 10 न दिसता काय दिसलं मला 20 मला दिसला. सर म्हणशाल तुम्ही करून दाखवा प्रिंट. हे बघा बिफोर व्हॅल्यू पॅसिंग किती झालं एक्स इज इक्वल टू 10 झालं. काय झालं हा टॉपिक थोडासा कन्फ्युजिंग आहे बऱ्याचशा मुलांना इनिशियली कळत नाही पण आपण इझी वेमध्ये घेतलं आहे. इथं काय झालं एक्स व्हॅरिएबल आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याचा ॲड्रेस समजा एक्स व्हॅरिएबलचा ॲड्रेस काय 1000. तर ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा बिफोर प्रिंट करशाल तर बिफोरमध्ये काय मिळणार आहे मला बिफोर व्हॅल्यू पासिंगमध्ये एक्समध्ये काय मिळणार आहे मला एक्समध्ये 10च मिळणार आहे सगळ्यांना माहिती. पण जेव्हा इन फंक्शन त्या फंक्शनमध्ये जाऊन काय केलं मी याचा जो ॲड्रेस आहे 1000 हा 1000 कोणाला दिला मी वायला दिला 1000 कोणाला दिला मी वायला दिला. म्हणजे आता काय होईल वाय कोणाला पॉईंट करणार आहे त्या एक्सवाल्या ब्लॉकला पॉईंट करणार आहे. आणि आता काय केलं मी त्या फंक्शनमध्ये जाऊन काय केलं स्टार वाय म्हणजे व्हॅल्यू ॲट वायने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे कोणाचा एक्सचा तिथे जाऊन काय करा तुम्ही 20 जाऊन असाइन करा 20 जाऊन असाइन करा म्हणजे इथं 10 होता आता चेंज होऊन काय जाईल 20 आपलं जाईल 20 झालं. आणि नंतर परत एक्सला प्रिंट करा. आता एक्समध्ये व्हॅल्यू काय आहे 20 तर मी एक्सला प्रिंट केलं आफ्टर एक्सला प्रिंट केलं तर एक्समध्ये व्हॅल्यू काय येणार आहे माझी एक्स इज इक्वल टू 20 माझी व्हॅल्यू येणार आहे. समजलं याला काय म्हणताय कॉल बाय रेफरन्स. आणि कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होतं फक्त व्हॅल्यू ॲज इट इज कॉपी होते तो ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये चेंज होत होती का नाही ते झालं कॉल बाय व्हॅल्यू. आणि एक झाला आपला कॉल बाय रेफरन्स. तर या दोघांमध्ये थोडा डिफरन्स आहे आपण डिफरन्स थोडा वाचून घेऊ कोणते कोणते पॉईंट आहे. इथं मी लिहितो तुम्हाला मी इथं दोन्ही कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स आपण दोन्ही पण इथं डिस्कस करू. कॉल बाय व्हॅल्यू आणि इथं काय कॉल बाय रेफरन्स. याचा डिफरन्स तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकता कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स काय आहे. इथं 2 प्रोग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे पण जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे पण यूज करशाल तेव्हा काय माहीत पाहिजे तुम्हाला. तर सगळ्यात पहिला डिफरन्समध्ये पॉईंट काय येतो व्हॅल्यूची कॉपी पास होते. व्हॅल्यूची काय होते कॉपी पास होते ही सगळ्यांना माहिती. मी पहिला पॉईंटच हा क्लिअर होता काय की ॲज इट इज पूर्ण व्हॅल्यू चेंज होते का तिथं नाही फक्त त्याची काय जसं 10 आहे हा 10 वरती जाऊन रिसोर्समध्ये वायमध्ये काय होणार आहे कॉपी होणार आहे. जसं एक्स जरी केलं तरी हा 10 आहे ते वरती जाऊन काय होणार त्या फंक्शनमध्ये जाऊन कॉपी होणार आहे फक्त. पण इथं काय होतं माहिती का इथं काय होतं ॲड्रेस पास होतो. काय होतं ॲड्रेस पास होतो आपला इथे. हा झाला मेन पॉईंट याचा 1 नंबरचा पॉईंट. नंतर 2 नंबरचा पॉईंट इथं काय लिहू शकतो आपण ओरिजिनल व्हॅरिएबल बदलत नाही. ऑब्व्हियसली ओरिजिनल व्हॅल्यू किंवा व्हॅरिएबल आपलं काय ओरिजिनल व्हॅरिएबल बदलत नाही. आणि इथं काय होतं 2 म्हणजे की आपली व्हॅल्यू बदलते ना ओरिजिनल व्हॅरिएबल काय होतं बदलतं इथं. ओरिजिनल व्हॅरिएबल म्हणजे त्याच्यामधली जी व्हॅरिएबलनी जी व्हॅल्यू स्टोअर केली ती काय होते आपली बदलते. आलं. अजून एक पॉईंट काय 3 नंबरला तुम्ही लिहू शकता मेमरी कमी सेफ पण सोपी. इथं सेफ्टी काय कमी आहे पण इझी बॉय इम्प्लिमेंटेशनला इझी. इथं काय माहिती का डायरेक्ट बदल करतो म्हणजे की पॉवरफुल पण काळजी घ्यावी लागते. म्हणजे की डायरेक्ट बदल करतो ना आपल्याला डायरेक्ट बदल केलं म्हणजे काय चेंजेस इथं होऊ शकतात व्यवस्थित पण आपलं काय इथं मेमरीचा लॉस वगैरे किंवा आपलं म्हणजे सिक्युरिटी थोडी कमी होते इथं सेफ्टी थोडीशी काय कमी कारण डायरेक्ट आपण काय देतो ॲड्रेस तिथं घेतो. आलं ना. हे झालं कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय रेफरन्सचे डिफरन्स.
तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा गुगल वगैरे जाशाल, ChatGPTवर जाशाल तर याच्यापेक्षा भारी डिफरन्स तुम्हाला मिळून जाईल. मेन काय आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालं पाहिजे. आणि ही कन्सेप्ट मला नाही वाटत आता तुमच्या डोक्यामध्ये काही डाऊट उरला असेल कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्सबद्दल. समजलं? हे दोन गोष्टी व्यवस्थित डिस्कस केलेल्या आपण. आता नेक्स्ट जो मागचा जो प्रोग्राम राहिला ना त्याला एकदा डिस्कस करून घेऊ. काय की स्विच केसमध्ये फंक्शन कसं यूज करतात तो एक प्रोग्राम डिस्कस करू. आणि नेक्स्ट टॉपिक आता बघू आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये काय घ्यायचं ते, तो मंडेलाच येईल टॉपिक. आता मी एक प्रोग्राम स्विच केसमध्ये फंक्शन कसं यूज करायचं ते एकदा सांगून देतो. आलं ना? तर स्विच केसमध्ये सगळ्यात पहिलं इथे एक नवीन फाईल क्रिएट करतो मी. आणि जास्त काय अवघड नाही, म्हणजे जसं की फंक्शन काय आहे, जसं केसमध्ये जो पूर्ण प्रोग्राम लिहित होतो ना, आता काय करायचं तो प्रोग्राम काढून मला काय करायचं फक्त फंक्शनमध्ये टाकून द्यायचं. तर आपण ॲडिशन सबट्रॅक्शनचे दोन काय बनवू, केस बनवू आणि त्यांना काय करू वरती फंक्शनमध्ये आपण डिफाईन करू. एका फंक्शनमधून व्हॅल्यू रिटर्न करू आणि एका फंक्शनमधून काय करायचं मला व्हॅल्यू तिथल्या तिथं प्रिंट करू. असे दोन एकाच त्याच्यात आपले होऊन जाते. इथं काय करतो मी स्विच विथ फन डॉट सी. काही मुलं म्हणता की कोड द्यावा असं. का तुम्ही कोड करत नाही काय माझं लेक्चर बघत असताना, किंवा तुम्हाला ॲज इट इज कॉपी करायचं, किंवा मी इथे शिकवते त्याच्यामध्ये काही इश्यू येत आहे तुम्ही मी जी लाईन टाईप करतो तुम्ही लगेच लिहित चाला ना, लगेच टाईप करत चाला ना. का माझ्या कोडची गरज पडते? अजिबात डिपेंड नाही राहायचं. सगळ्या गोष्टी स्वतः एक टाईप करायचं. नाही तर काय मोबाईलमध्ये असं पिक्चर बघितल्यासारखं लगेच तो व्हिडिओ बघताय, याला काहीच व्हॅल्यू नाही. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये काम करा. सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून नाही चालू. आलं ना? मी इथून देऊ शकतो तुम्हाला कोड सगळे एका दिवसात टाईप करून सगळे कोड तुम्हाला देऊ शकतो, पण त्याचा इफेक्ट तुम्ही समजा ना, की एखादी गोष्ट एरर येते, तुम्ही त्या एररबद्दल डिस्कस करताय, बघताय वेगवेगळ्या ठिकाणी, तर तुमचं काय होते अजून कन्सेप्ट क्लिअर होत आहे. समजलं? लगेच ॲज इट इज माझा कोड बघितला, कॉपी केला, पेस्ट केला, किंवा ChatGPTवर जाताय तुम्ही, ठीक आहे चांगली गोष्ट आहे, पण इनिशियल लेवलला तुम्हाला ChatGPT थोडंसं अवॉइड करा. आणि जसं जसं तुम्ही एक्सपर्ट बनत असाल तेव्हा तुम्ही ChatGPTचा यूज करू शकता. आला इनिशियल लेवलला फक्त. मला माहिती खूप गरज आहे, जसं जसं चेंजेस होतं तसं न्यू टेक्नॉलॉजी अडॅप्ट करण्यासाठी आपल्याला खूप गरज आहे त्या गोष्टीची. पण एक बेस्ट आधी एक लेवल तर क्रॉस करा तुम्ही, लेवल 0, तेव्हा तरी यूज नका करू त्या गोष्टी. आलं ना? आता मला काय करायचं आहे, वाईड मेन, वाईड MIN मेन. त्याच्यानंतर काय करायचं मला मेन नंतर काय करायचं इथं आता मला एक स्विच केस मला काय युजरला एक मेसेज द्यायचा आहे की प्रिंटेफ. आपण दोनच केस घेतोय कारण की आपल्या या गोष्टी झालेल्या आहे, पण मी तरी एकदा डिस्कस करतोय की प्रेस वन फॉर काय ॲडिशन. ॲड लिहितो मी. चला आपल्याला जास्त हे नाही करायचं आहे, स्लॅश आणि इथं लिहून देतो. नंतर काय दोनच केस घ्यायचे आपल्याला, दोनच केस घ्यायचा. प्रिंटेफ इथे काय केलं मी स्लॅश, इथं काय लिहिलं प्रेस 2 फॉर असा मेसेज देऊन दिलं, 2 फॉर सबट्रॅक्शन. झालं सबट्रॅक्शन. अशा दोन केस द्यायच्या. पण आता युजरला मला मेसेज पण द्यायचा. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, युजरला मेसेज द्यायचा आणि चॉईस आहे ना माझी डबल आली पाहिजे. आणि लास्टला आहे ना मला एक एक्झिटवाला पण पाहिजे. काय प्रिंटेफ एक्झिट कशासाठी स्लॅशन प्रिंट इथं काय प्रेस 3 फॉर कशासाठी एक्झिट. 3 कशासाठी घ्या तुम्ही एक्झिटसाठी घ्या. झालं. 1 फॉर ॲड, 2 फॉर सबट्रॅक्शन, 3 फॉर कशासाठी एक्झिटसाठी घ्यायचं. मग आता काय करायचं मला व्हाईल 1. ज्यांनी स्विच केसचं प्रोग्राम बघितलं नसेल प्लीज मागचे लेक्चर बघत चला आणि मगच पुढच्या लेक्चर येत चला. मागच्या सगळ्या गोष्टी रिव्हिजन करा. आलं ना? तर इथं काय येईल व्हाईल प्रिंटेफ इथं काय केलं मी एंटर. इथं मेसेज दिला मी एंटर युअर चॉईस. याच्या पुढं काय करतो युजरला मला सांगायचं कोणती चॉईस आहे, 1 आहे का 2 आहे का 3 आहे, असा मेसेज मला दिसला पाहिजे. ती चॉईस आहे ना कशा स्टोअर होणार आहे आपली इंट CH मध्ये जाऊन स्टोअर होणार आहे. आणि हे 2 नंबर आहे ना मला युजरकडूनच घ्यायचे. ते 2 नंबर काय करतो मी सगळ्यात आधी 2 नंबर वरतून घेऊन घेतो आणि मग त्यांची ॲडिशन परफॉर्म करतो. जसं की प्रिंटेफ इथं काय मेसेज दिला मी एंटर 2 नंबर्स, एंटर 2 नंबर्स. नंतर काय स्कॅनएफ इथं काय %D
आणि ॲड्रेस ऑफ ए इथं स्कॅन एफ का पहिल्या लेटरसाठी आणि दुसऱ्या याच्यासाठी पण मी काय करतो स्कॅन एफ तुम्ही एका याच्यात पण लिहू शकता पण आपण वेगळे घेऊ %d कशासाठी ॲड्रेस ऑफ बी ॲड्रेस ऑफ बी मग यांना वरती डिक्लेअर करा ना यांना काय करायचं वरती डिक्लेअर करायचं डिक्लेअर करणं म्हणजे काय इथं मी या दोन व्हॅरिएबलला डिक्लेअर करतो इंट ए कॉमा बी झालं ए कॉमा बी चॉईस घेतली चॉईस घेतल्यानंतर मला ती चॉईस काय करायची CH नावाचं व्हॅरिएबल तिथे जाऊन काय करायची स्टोअर करायची ती चॉईस जी येईल त्याला रिसिव्ह पण करावं लागेल ना मग स्कॅन ॲपचा यूज करेल मी स्कॅन ॲप इथे काय मेन्शन कराल %d जी चॉईस आहे ती इंटिजर फॉर्ममध्ये तुम्ही पाहिजे कॅरेक्टर फॉर्ममध्ये पण घेऊ शकता ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये घेऊ शकता मी काय केलं %d आणि ॲड्रेस ऑफ काय करतो मी CH व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय करा चॉईसला स्टोअर करा जी चॉईस आलेली ती पुढं आपल्याला यूज करायची कुठं स्विच केसमध्ये स्विच CH मी इथं पास केलं नंतर काय इथं केस 1 मध्ये लिहायचं आहे मला ॲडिशनचं फंक्शन कॉल करायचं आहे मी काय केलं ॲड नावाचं फंक्शन इथं कॉल केलं ॲड नावाचं फंक्शन काय केलं इथं कॉल केलं मी आणि त्याला काय करतो मी जे आणि 2 बी लागणार आहे ते काय करतो मी ॲज अ डिरेक्टली इथून पास करतोय काय ए आणि बी जे लागणार आहे ते काय करतो मी इथून डायरेक्टली पास करतोय केले पास कारण ते ग्लोबली डिक्लेअर आहे ना या मेन फंक्शनमध्ये ए आणि बी इथं पास केले मी आणि त्यांच्यातून मी ॲडिशनचा रिझल्ट काय करतो रिटर्न करतो आणि तो कुठं स्टोअर करतो आर नावाच्या व्हॅरिएबलमध्ये काय करतो रिटर्न करतोय आणि इथं काय करतो मी प्रिंट एफ त्या आरला प्रिंट करतोय जो रिझल्ट रिटर्न होणार आहे त्याला काय करणार आहे प्रिंट मी ते करणार मी कसं रिटर्न करायचं ते पण शिकवलेलं आहे तुम्हाला कोणी ट्राय केला का हा प्रोग्राम ट्राय पण करायला पाहिजे तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी मी सांगतोय एक ठीक आहे पण तुम्ही एकदा ट्राय पण केलं पाहिजे फंक्शन वगैरे शिकवल्यानंतर हा ठीक आहे कमी टाईम झाला आहे पण तुम्ही एकदा ट्राय करायला पाहिजे आलं मला सांगत चला म्हणजे की आपलं असं नाही मग का यूट्यूबवर शिकवतोय म्हणजे की तुम्ही मला काही शेअर करू शकत नाही तुमच्या गोष्टी इंस्टाग्रामवर मी कंटिन्युअसली सगळ्यांना रिप्लाय देण्याचा ट्राय करतो ॲज असं समजा की आपलं हे सर्व गोष्टी काय चालल्या आहे एक प्लॅटफॉर्म आहे असं समजून चाला आलं नाही आपलं असं काही नाही की यूट्यूबर आहे म्हणजे यूट्यूबरसारखं की तू लक्षच देणार नाही असं तसं आपल्याला सगळ्या गोष्टींना लक्ष द्यायचं आहे आलं ना आपलं असं नाही की एक फ्रीमध्ये शिकवतोय म्हणजे काही आपल्याला काही गायडन्स नाही मला खूप लोक क्वेश्चन विचारतात मी सगळ्या क्वेश्चनला आन्सर जे विचारतात त्यांना सोल्युशन मी देण्याचा ट्राय करतो प्रॉब्लेम विचारता काही ना प्रॉब्लेम येतात त्याचं सोल्युशन पण देण्याचा ट्राय करतो तुम्ही पण काय करू शकता असे जर तुम्हाला काही डाऊट बिट आला किंवा काही गोष्टी समजत नाही डायरेक्टली मेसेज करून द्यायचा आपल्याला आलं ना मी तिथं रिप्लाय देत असतो आलं आता काय केस प्रिंट आरला प्रिंट केलं आता मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्यानंतर काय करायचं मला ब्रेक का कारण की माझी केस 1 चालल्यानंतर केस 2 मध्ये जायचं आहे का मला नाही म्हणजे केस 1 टाकली केस 1चं काम करा आणि संपवा आता हे ॲडिशन नावाचं जे फंक्शन याला आपल्याला बनवावं लागेल ना आधी असंच थोडी लगेच कॉल होईल त्याला आधी बनवा आणि फंक्शन काय मेन फंक्शनच्या बाहेर बनवायचं आहे आपल्याला काय मेन फंक्शनच्या बाहेर आणि तिथून काय ॲडिशनमधून व्हॅल्यू रिटर्न करतो ती आरमध्ये जाऊन स्टोअर होती म्हणून इंटिजर आणि ॲड नावाचं फंक्शन खालून मी काय पास केले आर्ग्युमेंट पास केले म्हणजे वरती रिसिव्ह करण्यासाठी काय बनावं लागणार आपल्याला पॅरामीटर ते पॅरामीटर तुम्ही सेम नावाचे पण घेऊ शकता वेगळ्या नावाचे पण घेऊ शकता मी इथे काय केलं सेम नावाचेच ठेवले बी केले त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं मला ह्या दोघांना ॲड करायचं मी काय करतो रिटर्न काय करतो A+B असं पण लिहू शकतो आपण डायरेक्ट A+B 2 व्हॅल्यू ज्या खालून येत आहे त्यांना रिसिव्ह करून त्यांची ॲडिशन परफॉर्म करून रिटर्न करून परत आरमध्ये आली आणि आरला काय केलं आपण प्रिंट केलं जेव्हा केस 1 टाकली तेव्हा काय होईल माझा तो रिझल्ट प्रिंट होऊन जाईल आणि एक ही काय व्हॅल्यू रिटर्न केली पण आपण असं विदाऊट व्हॅल्यू रिटर्न म्हणजे त्याच फंक्शनमध्ये ते स्टेटमेंट प्रिंट नाही करू शकत का हो करू शकतो मग सबट्रॅक्शनसाठी तसंच करू ना आपण मग खालून काय 1-2 व्हॅल्यू पाठवायच्या इंट ए कॉमा इंट बी इथं 2 व्हॅल्यू काय झाल्या आपल्या रिसिव्ह झाल्यानंतर आता काय करायचं त्यांची काय करायची सबट्रॅक्शन करायची मला मी काय केलं इथे एक नवीन मेमरी बनवली कोणत्या सी नावाची इंट सी इज इक्वल टू काय केलं A-B मी इथं केलं A-B केलं आणि त्याला काय केलं प्रिंट एफ काय केलं मी प्रिंट एफ इथं करून दिलं %d आणि कशाला प्रिंट केलं त्या सीला मी इथं प्रिंट केलं काय केलं सीला मी इथं प्रिंट केलं आणि आता काय करायचं मला काय करायचं ते फंक्शन आहे ना त्या फंक्शनला मला कॉल करायचं आहे ते कॉल कुठं करणार आहे मी केस 2 मध्ये कुठं कॉल करणार आहे केस 2 मध्ये कॉल करणार आता मी तिथं ऑलरेडी ती प्रिंट केलेलं मग मला इथं रिटर्न इथं आर वीर बनवण्याची गरज आहे का कारण तिथून रिटर्न होत होता पण आपला आता एक रिझल्ट आहे काय तिथून व्हॅल्यू काय करतो रिटर्न नाही करत हे मी समजावलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये
आता इथे काय करेन मी इथे काय करतो, त्या फंक्शनला कॉल करतो. सबट्रॅक्शन नावाचे फंक्शन बनवलं त्याला काय करतो, कॉल करतो. इथून दोन ए आणि बी आपण काय करतो, पास करतोय. ए आणि बीला पास करतोय. आणि याच्यानंतर काय केलं मी, ब्रेक लावून दिलं. काय केलं, ब्रेक लावून दिलं. आणि एक केस काय सांगितली होती तुम्हाला मी, केस 3 एक्झिटसाठी ना, का लूप हा आपला व्हाईल लूपमध्ये चालतोय, कंटिन्युअसली चालतोय. एंटर चॉईस हा मेसेज मला परत परत येतो. त्याला आता स्टॉप करायचं, मग अशी केस पाहिजे ना जो काय करतो त्या लूपला स्टॉप करेल. मग केस 3, केस 3 मध्ये काय लिहिल मी, केस 3 मध्ये लिहिल मी एक्झिट काय 0, एक्झिट 0 म्हणजे काय, तो प्रोग्राम आपला काय होईल, ब्रेक तिथे होऊन जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, डिफॉल्ट. याच्यात काय राहील, अजून एक केस राहिली डिफॉल्ट. डिफॉल्ट कशासाठी वापरता, की 3 व्यतिरिक्त काय टाकलं त्यांनी, 4-5 टाकलं तर मला इनव्हॅलिड चॉईस, रॉंग इनपुट असं काहीतरी मेसेज द्यावा लागेल ना. मग इथं काय केलं मी, प्रिंटएफ, इथं काय केलं मी, इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज देऊन दिला. केलं इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज देऊन दिला. F9 दाबलं मी, F9 दाबलं. बघा आपले आले पहिले, प्रेस 1 फॉर ॲड, प्रेस 2 फॉर सबट्रॅक्शन, प्रेस 3 फॉर एक्झिट. त्याच्यानंतरच काय आलं, मी स्लॅश एन नाही लावलं म्हणून एंटर 2 नंबर्स. मग 2 नंबर टाका इथं, 10 आणि 20. आता एंटर युअर चॉईस मी काय टाकलं 1. मग त्या दोघांची काय आली, ॲडिशन आली. आता एंटर युअर चॉईस, त्या दोघांची काय आली, सबट्रॅक्शन आली, -10. आणि मला 3 म्हणजे काय, एंटर युअर चॉईस, 3 म्हणजे एक्झिट झालं. मग ही डिफॉल्ट केस कधी चालेल, जसं की तुम्ही असे ज्यांना माहीत नाही, ते काही बघत नाही काय नाही, डायरेक्टली इनपुट द्यायला सुरुवात करतात त्या कॅटेगरीमधले. म्हणजे आता काय 10 आणि इथं काय 20, 2 नंबर दिले. आणि आता मला काय करायचं की चॉईस माहीतच नाही, तुम्ही 8 नंबर टाकून दिलं तर इनव्हॅलिड चॉईस असा मेसेज येईल मला. मग तुम्ही दुसरी चॉईस टाकली, 1 टाकून बघितलं, 1 टाकला मग काय ते दोघांची ॲडिशन आली. 2 टाकलं मग काय केलं मी, काय केलं परत 2 टाकला, ते दोघांची सबट्रॅक्शन आली. 3 टाकलं मग काय एक्झिट आपला करून दिलं. समजलं. तर हे झालं आपलं काय, हे झालं पूर्ण काय, जेवढं टार्गेट दिलं होतं तेवढं सगळं कंप्लीट झालं. आलं ना. आता जे पण डाऊट आहे ना, मी तुम्हाला काय सांगितलं, जे डाऊट आहे ना मला इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करा, इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. मी सगळे डाऊट तिथे घेण्याचा प्रयत्न करतो. आणि चाललं आहे लाईव्ह सेशन वगैरेच्या गोष्टी. पण विषय असा ना, सेटअप तुम्हाला मी सांगितलं, आपलं सेटअप म्हणजे फ्री नसतो. लाईव्ह म्हणजे ना डायरेक्ट 1-1.5 तास कंटिन्युअसली घ्यावा लागेल, तेव्हा तो एक टॉपिक कुठं कव्हर होईल. आलं ना. रेकॉर्डेड फॉर्म म्हणजे स्ट्रक्चर वेमध्ये कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. आणि पण मी एवढ्या आरामात शिकवतो ना तुम्हाला, मी रेकॉर्डेड तरी पण असं वाटून नाही देत की ती रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. आलं ना. तर आजचाच आपलं जे टार्गेट होतं ते संपलेलं आहे. अजून खूप सारे लोकांचे लॅपटॉपबद्दलचे इश्यू आहे, लॅपटॉपबद्दल व्हिडिओ आणा. किंवा अजून दुसरे जे मुलं आहेत ज्यांना रोडमॅप कळत नाही फर्स्ट इयरला काय करावं काय नाही, मी ऑलरेडी रोडमॅपचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. पण तरी आपण ट्राय करू असे व्हिडिओ आणायचा आहे. लिंक्डइन प्रोफाईल कशी बिल्ड करायची. अजून खूप जणांना असा डाऊट आहे की AI आल्यामुळे काय होईल, असे टॉपिक आहे, ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे. पण माझं असं आहे ना, तुम्ही या गोष्टीकडे फोकस करण्यापेक्षा आधी शिका आणि माहिती घ्या. तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः सापडेल. की म्हणजे कोणी एक्सपिरियन्स व्यक्ती येईल, तुम्हाला त्या गोष्टी सांगाल आणि मग तुम्ही करशाल. त्याच्यापेक्षा तुम्ही लर्निंग चालू करा ना. लँग्वेज शिका, लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला. बेसिकपासून सगळ्यांना माहिती, सी पासून सुरुवात करा. कोणाला पायथन करायचं पायथन करा, जावा करायचं जावा करा. अशा लँग्वेज शिकणं चालू करा. ॲटोमॅटिक तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल. म्हणजे की मी खूप लोकांना बघितलं आहे की प्रॉब्लेम्स सोल्युशन दुसऱ्याकडे बघण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला जो प्रॉब्लेम येतो ते सोल्युशन तुम्ही कसं करशाल, तुम्ही स्टेप बाय स्टेप मूव्ह करशाल तेव्हाच होईल. असं कोणी दुसरं सांगेल आणि मग तुम्ही करशाल, त्याच्यापेक्षा स्वतः काहीतरी काम चालू करा. आलं आहे ना. आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.